दुपारी 2:30 वाजेला आम्ही गवताळा अभयारण्यासाठी निघालो. निसर्गानुभव 2026 असा हा कार्यक्रम होता. त्यामध्ये आपल्याला रात्रभर मचांवरती बसून पाणवठ्यावरती येणारे असंख्य ॲनिमल्स आणि बर्ड्स आपल्याला रात्रभर बघायला मिळणार होते. इथे जवळपास 230पेक्षा वेगवेगळे पक्षी आणि 54पेक्षा जास्त वाईल्ड ॲनिमल्स जे आहे ते या अभयारण्यामध्ये आहेत. जर आपल्याला संपूर्ण रात्र जी आहे गवताळा अभयारण्यामध्ये मचांवरती आम्ही कशी घालवली आणि आम्ही काय काय बघितलं हे जर बघायचं असेल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमच्यासोबत तुम्ही राहा. आपल्याला जे आहे संपूर्ण जंगल सफारी रात्रीचा पूर्ण सीन मी पुढे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. 2:30 वाजेला निघाल्यानंतर जवळपास आम्ही 3:45च्या दरम्यान 26,000 हेक्टर का 26 कन्नडमध्ये पोहोचलो. तिथून 5-6 किलोमीटर अंतरावरतीच गवताळा अभयारण्य आहे. मग जवळच आम्ही एका ठिकाणी थांबून तिघांनी उन्हाच्या पाऱ्यामध्ये आईस्क्रीम घेऊन डोकं थोडंसं थंड केलं आणि तिथून परत पुन्हा पाण्याच्या बॉटल्स वगैरे रात्रीसाठी लागतील म्हणून पुढं निघालो. गाडीत बसल्यावर घालायची पूर्ण नादार 2 आठवड्यापूर्वीच माझ्या दाढेची सर्जरी झालेली होती. त्याच्यामुळे दाढेचा त्राससुद्धा खूप जास्त होता. पण तरी पण वर्षातून एकच दिवस बुद्ध पौर्णिमा असते आणि त्यामध्ये चंद्राचा पूर्ण प्रकाश जंगलमध्ये असतो आणि जंगल आपल्याला व्यवस्थित दिसायला मिळतं आणि वाईल्ड ॲनिमल रात्रीच्या प्रकाशात आपल्याला बघायला मिळते. ह्या आशेने मी इथं आलो. 4 वाजेच्या दरम्यान आम्ही गवताळा वन्यजीव अभयारण्याचा प्रवेश केला. आपण गवताळा अभयारण्यामध्ये एंट्री केलेली आहे. कन्नडजवळच छत्रपती संभाजीनगरपासून 60 ते 70 किलोमीटर अंतरावरती हे गवताळा आउटरम घाट अभयारण्य आहे. हे 1996मध्ये स्थापित केलं होतं. 26,062 हेक्टरचं संरक्षित शुष्क पानझडी जंगल आहे हे. बिबट्या, अस्वल, 240हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आणि पावसाळी धबधब्यांसाठी सीताखोरी ओळखले जाणारे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात प्रामुख्याने सातमाला आणि अजिंठा पर्वतरांगामध्ये वसलेलं आहे. हिरवळ आणि धबधब्यांसाठीच्या भेट देण्याचे सर्वोत्तम स्थळ जे आहे हे जुलै आणि नोव्हेंबर पावसाळा आणि हिवाळ्यात असतं. पण आम्ही आता उन्हाळ्यात आलो. इथे एंट्री केल्यानंतर हे आहे फॉरेस्ट ऑफिस आणि फॉरेस्ट ऑफिसच्या बाहेरच आल्यानंतर आपल्याला वानर दिसू लागतात. म्हणजे आल्याच आपल्याला सुरुवातीला छान एंट्री केल्यानंतर वाटलं की आल्यानंतर आपल्याला काही वानरं दिसायला लागली. या ऑफिसमध्ये हे वन विभागाचं ऑफिस आहे. मेन गेटमधून एंट्री केल्याच उजव्या हाताला आणि त्यानंतर एंट्री केल्यानंतर डाव्या बाजूला एक चौकी आहे आणि तिथून सुरुवात होते. आजच्या कार्यक्रमाचा जो आहे बोर्ड हे कर्मचारी लावतात. इथं आल्यानंतर प्रत्येकाला एक फॉर्म फिलअप करून द्यावा लागतो. त्यावरती आधार, तुमचे 2 फोटोग्राफ लागतात. इथं कोणती फीस चार्ज केली जात नाही. वर्षातून एकच दिवस कार्यक्रम असतो. फॉरेस्ट ऑफिसर आलेल्या पर्यटकांचे जे निसर्गानुभव घेण्यासाठी आले त्यांना त्यांच्याबद्दल इन्स्ट्रक्शन देतात. रात्री कशा पद्धतीने राहायचं, काय करायचं, कोणती काळजी घ्यायची, कोणते नियम तोडल्यानंतर तुम्हाला काय शिक्षा होऊ शकते, काय गुन्हा दाखल केला जाऊ शकतो त्याची इत्यभूत माहिती येथे देतात.
4 वाजेला आल्यानंतर आमचे जवळपास 2 तास इथे गेले. बरेचसे पर्यटक कोणी नगरहून, नगरपेक्षा दूरहून बरेचसे बाहेरून आलेले होते. आम्हाला इथून फॉरेस्टची गाडीच घेऊन जाणार होती, परंतु फॉरेस्टची गाडी जी आहे, आपण तर बघतो गव्हर्मेंट डिपार्टमेंटमध्ये काय अडीअडचणी असतात हे तर सर्वांनाच माहिती. तिथं आल्यानंतर आम्हाला घेऊन जाणारी जी काही फॉरेस्टची गाडी होती ती गाडी बंद पडली. आतमध्ये येऊन जाशील तू लगेच. संबंधित कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितले की आता तुमचीच गाडी घ्यावी लागेल. म्हणून आम्ही त्याच्यामुळे आपल्याला जिम्मी घ्यायची आता. स्विफ्ट डिझायर घेऊन अभयारण्यामध्ये सीता नाणी हा पॉईंट आम्हाला मिळालेला होता. त्याच्यासोबत एक कर्मचारी त्यांनी वन संरक्षक दिले होते. ते आमच्यासोबतच पुढे गाडीवर आणि त्यांच्यासोबत एक नगरचे एक शिक्षक जे की आमच्यासोबत अटॅच केले होते. तू अगोदरच म्हणायला पाहिजे होतं. माग बसून बसलो असतो. प्रवासासाठी आम्ही पुढे निघालो. सीता नाणी हा आमचा पॉईंट होता. रोडपासून 8 ते 10 किलोमीटर हा पॉईंट आहे. जंगलच्या मधोमधून जाणारा हा रस्ता आहे. हे नगरचे सर आहेत. असं घुसत जाऊ नका मध्ये. सगळे कव्हर करून रिटायर्ड शिक्षक आहेत. 8 वर्षापूर्वी त्यांची रिटायरमेंट झालेली आहे क्लॅरिटी लय भारी. आणि ते सुद्धा असे निसर्गानुभव खूप अनुभवतात. नेहमी बाहेर फिरतीवरच असतात. त्यांची 2ही मुलं सर्व्हिसला आहेत. त्यांची लग्नही झालेली आहे. त्यामुळे रिटायरमेंट नंतर ते खूप 50% छान पद्धतीने आयुष्याचा आनंद घेताना आम्हाला दिसत आहेत. नाही आधी तुम्ही काय करू राहिले? शेती करतो. रिटायरमेंट नंतरचं आयुष्य या पद्धतीनं सुंदर निसर्गात घालवणं ही कन्सेप्ट मला खूप छान आवडली. ते काय मग तेच झालं. त्यानंतर आम्ही असंच पुढे निघालो. बिबटे, भुंकणारे हरिण, चिंकारा, नीलगाय, अस्वल, सापांच्या विविध प्रजाती, काय गांजा बिंजा लावला काय ते? त्यांचे निवासस्थान, मोर, बगळे आणि करकोचे यासारख्या समृद्ध पक्षी जीवनाचा यामध्ये समावेश आहे. पावसाळ्यामध्ये सीताखोरी त्यांचं पोर्टल येथे धबधबे, गवतला तलाव, वनस्पतीचे वैभव आणि जवळचे प्राचीन गवतला मंदिर सुद्धा आहे, जे की जाताना आपल्याला आता दिसेल. इथं कुठं उतरायला फिरायला परवानगीच नाही समजायचं आता. वन्यजीव निरीक्षण, पक्षी निरीक्षण, ट्रेकिंग आणि निसर्गाचे छानपैकी चित्रण इथं काढता येते. हे जाताना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मंदिरही लागतं. आपण लक्ष ठेवायचं. आपण झोपून म्हणते लक्ष ठेवायचं. आतमध्ये मर्यादित सुविधा असल्याने स्वतःचे अन्न पाणी सोबत आणण्याचा सल्ला दिला जातो. वन्यजीव पाहण्यासाठी दिवसा आणि बौद्ध पौर्णिमेला रात्रीच्या वेळी एकच दिवस चंद्राच्या प्रकाशामध्ये छानपैकी निसर्ग बघायला मिळतो. रात्रीची वेळ असून सुद्धा फक्त वर्षातून एकच दिवस बुद्ध पौर्णिमा, या दिवशी आपल्याला मचांवरती बसून पाणवठ्याजवळ येणारे प्राणी हे स्पष्ट दिसणार आहेत. आता जवळपास आपण रोडपासून जवळच तिकडे घेऊन आता गेली. आपला सीता नाणी स्पॉट असल्यामुळं आणि आपली गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स कमी असल्यामुळं रोडच्या बाजूलाच आपल्याला गाडी लावून द्यावी लागली आणि तिथून पायी मचांपर्यंत जावं लागलं. फॉरेस्ट ऑफिसर जे आहेत ते सरांसोबत बसून पुढे गेले. पानवट आता इथं जवळच आम्ही नंतर पायी चालत मचांपर्यंत आलो. आता त्या तिथून दिसल मचान. हे बाजूलाच हे मचान आहे. जवळपास 20 फूट उंची असेल आणि हा बाजूला पानवठा. हा इथं पानवठा तिकडं 1-2 दिवसाआड या पानवठ्यावरती टँकरनं पाणी आणून टाकलं जातं. जवळपास 1.5-2 फूटमध्ये खोल हा असा पानवठा आहे. उन्हाळा असल्यामुळे घनदाट जंगल तर वाटत नाही, पण आता संध्याकाळचे जवळपास 6:45
चा वेळ झालेला आहे. या दरम्यान रोडच्या जवळच दृश्य झालं बघायला पण मिळतं की वातावरण किती सुंदर कोणचा आहे? सीता आणि नाही चंद्राच्या सूर्य मावळताना दिसतोय. त्यानंतर आम्हाला आता मचानवरती जायचं होतं. त्या अगोदर आम्ही सुंदर फोटो सेशन करून घेतलं, छान आठवणी असाव्या म्हणून. गप्पा छप्पा मारत वनसंरक्षक सोबत असल्यामुळे कोणतीही भीती न बाळगता आम्ही मचानवरती जाऊन बसण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांचा वन विभागाचं ॲप आहे, रिपोर्टिंग केल्याबद्दल त्यांनासुद्धा तिथं ऑनलाईन अपडेट करावं लागतं. त्यांनी काही फोटोग्राफ्स घेतले. त्यानंतर आम्ही हळूहळू संध्याकाळी रात्रभर जागायचं होतं म्हणून आपण आपली गाडी जी लावली ना, खूप छान असे जेवण डबे आम्ही काही सोबत आणले नव्हते. पोळी आणि प्रत्येकाने थोडीफार चटणी आणायची असं ठरलं होतं. रात्रभर जागायचं त्यामुळे पोटभर जेवण करणं शक्य नव्हतं. मचानवरती म्हणजे आयफोन वरतून खालीसुद्धा रात्रभर यायचं नव्हतं. त्यामुळे रात्री जेवण कमीच केलेलं किंवा न केलेलं अतिउत्तम म्हणून प्रत्येकाने लिमिटेड आपापल्या सोयीनं जेवण डबे जागा आणले धरून होते. घेताल, मला जागा नाही राहायची परत. हा? सुंदर. फॉरेस्ट ऑफिसर जे आहेत त्यांनी त्यांची बाईक जी आहे मचानपर्यंत येत असल्यामुळे त्यांनी मचानच्या खाली आता इथं काय बसायची बाईक व्यवस्था लावली. दिसते फक्त. त्यानंतर आम्ही एक एक करून मचानवरती चढलो. बरेच दिवस काय वर्ष जात नाही काय कोणी. मचान जे आहे वर्ष पूर्ण जाणं होतं. मेटलचं बनवलेलं होतं आणि खूप अरुंद होतं आणि त्याचा तुम्ही पाहून घ्या ना तोपर्यंत. एकदम जास्त चढ हा मचानवरती चढण्यासाठी होता. याचं कारण बहुतेक असं असेल की माझं कोण घे. मनुष्य याच्यावरती 2 हात 2 पाय असल्यामुळे पकडून वरती चढू शकतो. बिबट्या याला एकदमच वरती चढाई करता येत नसेल किंवा वाईल्ड ॲनिमलला वरती येता येत नसेल, त्या दृष्टिकोनातून हे बनवलेलं असेल असं मला वाटतं. बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी बघितलं आहे की बिबट्या जो आहे तो झाडावरती सुद्धा त्याच्या वजनाच्या 3 पट वजन घेऊन वरती चढू शकतो. कारण या मचानच्या ज्या काही स्टेअरकेस होत्या त्या फक्त एक बारीक अँगलच्या होत्या आणि बाजूला सुद्धा पकडायला छोटे छोटेच अँगल होते, खूप जाड अँगल नव्हते. म्हणजे पायाला वाईल्ड ॲनिमलच्या पायाला ग्रीप बऱ्यापैकी बसेल असं त्यावरून वाटत नव्हतं. कारण आपल्याला चढताना त्रासदायक वाटत होतं की आपण स्टेअरकेसवरती पाय ठेवल्यानंतर आपल्याला शूज असून सुद्धा त्या स्टेअरकेस पायात रुतत होत्या, त्रास होत होता. जास्त वेळ आपण थांबू शकत नव्हतो. वरती आल्यानंतर मचानची साईज जवळपास 5x5 अशी असेल. त्या 5x5 मध्ये आम्ही 5 जण बसलो होतो. फॉरेस्ट ऑफिसर यांनी मग संध्याकाळी त्यांचे जे काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करून घेतल्या. त्यांचे काही डॉक्युमेंट्स होते त्यावरती आमचे नावं वगैरे लिहून सह्या करून घेतल्या आणि फॉरेस्टबद्दल बरंचसं काही आम्हाला सांगितलं. चंद्र हळूहळू खुलत होता. रात्र घनदाट वाटत होती. परंतु फॉरेस्ट ऑफिसरनी सांगितलं जशी जशी रात्र होत जाईल, मिडनाईटपर्यंत रात्री चंद्र एकदम डोक्यावरती येतो, जसं दिवसा सूर्य डोक्यावरती येतो तसा, आणि पूर्ण जंगलमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसायला लागेल म्हणून. रात्रीच्याला गाडी जी आहे आम्ही रोडच्या बाजूला लावलेली होती. त्यामुळं रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शंका येणं साहजिक आहे. एवढ्या घनदाट जंगलमध्ये प्रायव्हेट गाडी इथे कशी लागलेली, फॉरेस्टची गाडी जर असती तर वेगळी गोष्ट होती. हे बघून काही लोकांनी आम्ही अडचणीत आहोत की काय हे बघून जंगलमध्ये येऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फॉरेस्ट ऑफिसर यांनी त्यांच्यासोबत संवाद साधून आज या अभयारण्यामध्ये
वन्यजीव प्राण्यांची मोजदाद चालू आहे याबद्दल माहिती दिली. त्यांच्याशी थोडीशी चर्चा केल्यानंतर ते निघून गेले. त्यानंतर आम्ही आमच्याकडे असल्यामुळे जेवणाचा आस्वाद घेतला. छानपैकी सर्वांनी जेवण केलं. फॉरेस्ट ऑफिसर यांनी छानशी वांग्याची भाजी आणली होती, त्यावरतीच मी छानपैकी ताव मारला. माझी दाढ खूप दुखत होती, परंतु रात्रीची वेळ होती, भूक पण खूप लागलेली होती. मी कोणतीही विचार न करता पोटभर जेवण करून घेतलं. त्यानंतर काही वेळाने फॉरेस्टचा जो आहे जेवण डबा त्यांचे अधिकारी कर्मचारी घेऊन आले होते, परंतु आमचं अगोदरच जेवण झालं होतं. अरे जेवण केले रे आम्ही आता. हा रवी, न्यूजपेपर आहे तुमच्याकडे? वाईल्ड ॲनिमल जे आहेत रात्री 11:30-12 नंतर किंवा 2, 3, 4, 5 या दरम्यान 100% दिसतील अशी खात्री यांनी आम्हाला दिली होती. घनदाट जंगल होतं. पहिल्यांदाच हा अनुभव घेण्यासाठी आम्ही आलो होतो. खाली उतरण्याची कुणाचीही डेअरिंग राहिलेली नव्हती. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये यावर्षी बरेचसे बिबटे पकडून या अभयारण्यामध्ये सोडण्यात सुद्धा आले होते. सव्वीस 26,000 हेक्टर जी काही ऑनलाईन माहिती दिली त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय. खूप मोठं जंगल हे आहे आणि पावसाळ्यामध्ये एवढं घनदाट असतं. आता आज तरी सध्या उन्हाळा असल्यामुळे कोणत्याही झाडाला पाणी दिसत नाही. हेच जंगल पावसाळ्यामध्ये एवढं घनदाट असतं. हा पानवठा आहे. या पानवठ्याजवळ येथे वाईल्ड ॲनिमल रात्री पाणी पिण्यासाठी येतात. आम्ही शांतपणे वाट बघत होतो. शेवटी पानवठ्याजवळ 1-1:30च्या दरम्यान काहीतरी आवाज आला, म्हणून आम्ही टॉर्चने तिकडे बघण्याचा प्रयत्न केला. पानवठ्याजवळ आजूबाजूला बघितलं. असं करत करत पूर्ण रात्रभर थोडीशी झोप, दोघे झोपायचे, दोघे जागायचे, असं करत करत आम्ही पूर्ण रात्र जागवली. पहाटे 4 वाजेपर्यंत. बंद झाले आता. तुम्ही काय करा, दोघं जण झोपा. नसते ना तर भेटला असं फार असं शांत पाहिजे होतं रात्रभर. गेल्यावरची वाहतूक माझी खाली हो का? ते बंद कर ना. रस्ता दिसला पाहिजे आपल्याला. हो ना. काही नाही, मी दिसतोय नुसतं. कुठे गाडी आपली?
पलीकडून टायर बघ बरं, पलीकडे टायर बघ, पुढचं मागचं. बसा ना. तुम्ही पुढे माय पाय ना एकदम सुन्न झाले आता. बरं झोपायचं मला, मी झोपत नाही. मी पण झोप. ठीक आहे, कुठे गेली ती? ते तिकडे पलीकडे. कशी आहे जंगल सफारी? काही जंगल सुपारी काय काही काढायचं का? अरे साहेब तर ब्रश करून घ्यायला लागले ते लगेच. पुढची तयारी पुढे चार बोल चांगलं ब्रश करून घ्या नाही तस मग. सर तुम्हाला काय आता संभाजीनगरूनच जाणं आहे का? संभाजीनगरूनच जावं लागतं ना तुम्हाला? बरं बरं चला मग काय.
नाही नाही विचारलंय मला माझ्या माहितीसाठी विचारलंय मी म्हणलं इथून कोणतं रस्ते माहिती हो आता म्हणलं काय सांगता येतं आपल्याला आपण कुठं गाडीवर येतो चंद्र गेला तर डोंगराच्या पाठी नका वरती कोणतं मंदिर आहे वरखेड्याचं मंदिर असं येवरखेडा येवरती मंदिर गावाचं मंदिर असं जवळ स्टेरिंग हवा जड झाली. कमी हवा कमी आहे.